मी उमेश कोहडे. तर आज आपण पाहणार आहे 8 तारखेला झालेला जिल्हा स्टेडियमवर साईची पाठशाला पेपरचे स्पष्टीकरण. तर प्रश्न क्रमांक 51 आहे, एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे. समजा या ठिकाणी मुलं दिलेली आहे आणि मुली दिलेली आहे. ठीक आहे, मुलींची संख्या मुलांच्या तिप्पट म्हणजे समजा मुलं आपण x पकडू तर मुलीची संख्या किती आहे म्हणते 3x आहे. ठीक आहे, मुलींची संख्या मुलांच्या तिप्पट आहे. तर खालीलपैकी कोणती संख्या त्यांच्या वर्गातील म्हणजे जे क्लास आहे त्यात एकूण गट दर्शवणार नाही म्हणते. म्हणजे याची जर का बेरीज करतो म्हटलं किती आला 4x. आपले पर्याय दिलेला मग इथं 36, इथं 35, इथं 40 आणि 128. म्हणजे आपल्या 4x न कोणत्या संख्येला भाग जाणार नाही तर 35 भाग जाणार नाही, म्हणून हा गट दर्शवणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 52, एका संख्येच्या 1/5 पटीतून एका संख्येच्या एक संख्या x पकडली त्याच्या 1/5 पटीतून त्याच संख्ये म्हणजे समजा आपण संख्या कोणती पकडली आहे, समजा आपण संख्या पकडली x, त्याच संख्येची म्हणजे काय येणार 1/12 ची पट वजा केली म्हणजे काय येणार वजाबाकी. तर किती संख्या भेटते 28 भेटते. मग आपल्याला सोडवणं आहे. 1 गुणिले x म्हणजे होते 1x भागेला 5. ठीक आहे, 1 गुणिले x म्हणजे 1/12 बरोबर किती झाले आपल्याला 28. याचा तिरपा गुणाकार करा. 12 गुणिले x म्हणजे होणार 12x वजाबाकी चिन्ह ज्याच्या तसं 5 गुणिले x म्हणजे 5x खालच्याचा गुणाकार 12×5 60 बरोबर किती 28. मग 12x मधून 5x गेले आपल्याला उरते 7x बरोबर 60 बरोबर किती आले 28. हा इथं 7×21 7×28 म्हणजेच हा x बरोबर हा 6 इकडे गुणाकारात जाणार 6×24 म्हणजे 240. म्हणजे ती संख्या कोणती भेटली आपल्याला 240 म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 53, एक टेबल 863 रुपयाला विकल्यानंतर जेवढा नफा होतो तेवढाच तोटा तो टेबल 631 रुपयाला विकल्यावर होणार. तर टेबलची किंमत किती म्हणजे पहा, एक टेबल 863 रुपयाला विकल्यावर जेवढा नफा होतो म्हणजे काहीतरी नफा होते. ठीक आहे, तेवढाच काय होते म्हणते तोटा होते. म्हणजे समजा इथं जर समजा तुम्ही नफा 1 रुपया पकडला तर तोटाही तुम्हाला तेवढाच पकडायला लागेल म्हणजे 1 रुपया. जर समजा तुम्ही नफा 100 पकडला तोटाही तुम्हाला 100 पकडायला लागेल. जर तुम्ही या ठिकाणी 1000 रुपये पकडले तर म्हणजे जेवढा नफा तुम्हाला तेवढा तोटा पकडायला लागेल. मग आता तुम्ही नफा तोटा कितीही पकडा शेवटी याचा रेशो जर काढतो म्हटलं तर पहा 100 कटले इथे काय येणार एकच येणार, 1000 जर कटले एकच येणार. म्हणजे याचा रेशो किती येते शेवटी 1 या 1 येते. म्हणून आपण नफा आणि तोटा किती घेऊ, समजा नफा 1 आहे तर तोटा सुद्धा आपण काय पकडू एकच पकडू. ठीक आहे, मग काय करायचं एक नफा आणि एक तोटा याच्या दोघांची बेरीज करा म्हणजे किती झाले आपल्याला 2 युनिट झाले. म्हणजे हे 2 युनिट म्हणजे मग आता काय दिलेलं आहे विक्री किंमत आहे ना त्याची काय करायची बेरीज म्हणजे 863 अधिक 631 याची करून घ्या बेरीज. बेरीज झाली तर 4 6 3 9 8 6 14 म्हणजे किती झाले 1494. 2 युनिट म्हणजे भागीला काय करा 2 करा. 2 जर केले भागतो म्हटलं 2 7 14 इथं 9 आले 2 चौक 8 उरला किती 1 2 7 14 म्हणजे किती 747. हे काय भेटणार तुम्हाला खरेदी किंमत भेटणार म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 54, एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थी मागे एक शिक्षक आहे. तर एकूण शिक्षकांची संख्या किती 15 काय म्हणते विद्यार्थी त्याच्या मागे एक शिक्षक आहे म्हणजे टोटल किती झाले 16. आणि त्यात एकूण संख्या आहे म्हणते म्हणजे हे 16x म्हणजे किती आहे 1040. तर x बरोबर किती. ठीक आहे, x बरोबर किती प्रश्नार्थक चिन्ह म्हणून 1040 भागीला काय करू आपण 16 आपल्याला x भेटणार. मग इथं 4 चौक 16 4 1 4 4 2 8 उरले 2 4 6 24. ठीक आहे, म्हणजे किती आली तर 0. पुन्हा जर का आपण याला 4 न भागतो म्हटलं म्हणजे 4 1 4 इथं 4 6 24 उरले 2 4 5 20 म्हणजे एकूण शिक्षक किती भेटले आपल्याला 65 म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 55, एका कामासाठी 8 मजुरांना 760 रुपये मिळतात तर 20 मजुरांना किती रुपये मिळणार पहा. 8 मजुरांना एक काम करण्यासाठी किती रुपये भेटतात 1760 रुपये मिळतात. तर 20 मजुरांनी जर काम केलं तर किती रुपये मिळणार. मग आता पाहून घे इथं 1760 गुणेला 20 भागेला 8 8 1 8 8 2 16 8 2 16 म्हणजे इथं काय 22 2 किती मिळालं आपल्याला 44 आणि 2 0 म्हणजे 20 मजुरांना किती रुपये भेटणार 4400 रुपये म्हणजे पर्याय क्रमांक 1. क्रमांक 56 आहे 36.91 अधिक 243.96 वजा 149.83 वजा m बरोबर 295.46. आपल्याला या ठिकाणी काय काढणार m काढणं आहे. मग आपण काय करू हा वजा m इकडे जाणार प्लस होणार आणि इकडची संख्या काय इकडे जाणार मायनस होणार. म्हणजे इथं 36.9 अधिक 243.96 वजा 149.83 हा प्लस घेताना काय होणार -295.46.
46. मग आता काय करायचं, आपण बेरीज करून घेऊ. ठीक आहे, पहा आता याची सारख्या चिन्हाची बेरीज म्हणजे याची आपण बेरीज जर करतो म्हटलं तर 243.96 अधिक 36.9, इथं 6, 9 2 18, 8 आजचाला 1, 6 10 0 आजचाला 1, ते 8 म्हणजे 280.86 आले. ठीक आहे, मग याची जर का आपण बेरीज करतो म्हटलं तर 149.83 आणि 295.46. इथं 6 आणि 3 9, 8 आणि 4 12 2 आजचाला 1, 9 1 10 15 5 आजचाला 1, 9 1 10 14 4 आजचाला 1, हे झालं म्हणजे 445.1. हे काय झाले मायनस, म्हणजे याच्यातून आपल्याला हे वजा करणार, म्हणजे 445.29 वजा 280.86. ठीक आहे, याची जर का आपण या ठिकाणी वजाबाकी जर करतो म्हटलं तर मला लक्षात घ्या, इथं 9 मधून 6 गेले किती उरून आले आपल्याजवळ, 9 मधून 6 गेले उरते आपल्याजवळ 3, आहे का नाही. 9 मधून 6 गेले उरते आपल्याजवळ 3. कुठे बेरीज चुकली, काय बेरीज आपली चुकली असन. इथं 83 आहे ना, 36 पॉईंट, इथं किती आहे 91 आहे, इथं किती आहे 91 आहे, म्हणजे इथं किती होणार, इथं 7 होणार, म्हणजे इथे किती येणार 7 येणार. ठीक आहे, म्हणजे 9 मधून 7 गेले किती उरते 2, नंतर 2 मधून 8 जाते म्हणजे इथे किती झाले आपल्याजवळ, इथं झाले 12, म्हणजे इथं किती होणार 8 आणि 4 12, इथं झाले 4. ठीक आहे, इथे एक घेतला 5 मधून एक गेला किती उरते 4. पुन्हा जर काही वजाबाकी करतो म्हटलं इथे किती झाले 5 झाले 6, आणि इथं उरते 1, म्हणजे किती येणार 146.72, 146.72. मोठी संख्या मायनसचं चिन्ह म्हणजे इथे काय येणार मायनस 146.72, म्हणजे पर्याय 42, पर्याय क्रमांक 1. 57, प्रश्न क्रमांक 57. इथं 1/5 अधिक 1/3 अधिक 1/4 अधिक 1/5 बरोबर किती. मग इथं या ठिकाणी आपल्याला अंश समान आहे तर छेदाची आपण बेरीज करू शकतो, छेदाचा आपण लसावी काढून बेरीज करू. मग इथं 5 चोक 20, 20 त्रिक 60, म्हणजे लसावी किती भेटणार आपल्याला 60. इथं 5 न किती वेळा गुणणार तर 60 येणार, तर 12 वेळा गुणा लागेल, तो वरचा सुद्धा 12 वेळा गुणा, 12 1 12 अधिक. इथं 3 आपण किती वेळा गुणाकार करायचं की 60 भेटणार, 3 आपल्याला 20 वेळा गुणाकार करायला लागेल, म्हणजे 3 दुनी किती झाले 60, वरचं सुद्धा 20 न गुणाकार करा, 20 1 20 अधिक. 4 न आपल्याला किती वेळा गुणा लागेल की 60 येणार, तर 15, मग वरचं सुद्धा 15 वेळा गुणाकार करा, 15 1 15, आणि 5 न 12 वेळा गुणा लागेल तर 60 येणार, वरचं सुद्धा 12 न गुणा, म्हणजे 12 1 12. यांची सगळ्यांची जर का आपण इथे या ठिकाणी बेरीज करतो म्हटलं तर इथे 59/60, म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 58. 48 मजूर एका रस्त्याचे काम 36 दिवसात पूर्ण करतात, तर त्या रस्त्याच्या 1.25 पट काम पूर्ण करण्यासाठी मजुरांच्या 3चे 4 पट मजूर किती दिवसात पूर्ण करतात. पहा, आता सुरुवातीला इथं या ठिकाणी किती मजूर आहे 48 मजूर, एक रस्त्याचं काम, म्हणजे इथं काम खाली यायला लागते, गुणीला किती दिवसात पूर्ण करतात 36 दिवसात पूर्ण करतात, तर त्याच रस्त्याच्या 1.25 पट काम पूर्वीच्या मध्ये हे मजूर होते, मजुराचे पूर्वीचे मजूर म्हणजे मजूर किती आपले 48, 48च्या किती म्हणते 3चे 4 पट, म्हणजे 4 1 4 12 त्रिक 36 मजूर किती दिवसात पूर्ण करणार, म्हणजे काय येणार या ठिकाणी x. मग आता या ठिकाणी 36 36 आपले कट्टे, हा इकडे भागाकार इकडे गुणाकारात, म्हणजे 48 गुणेला 1.25, 48 1 48, आणि 25वा भाग म्हणजे किती झाले आपल्याजवळ इथं 12, म्हणजे 48 अधिक 12 म्हणजे किती होणार 60, म्हणजे किती दिवसात काम पूर्ण करते 60 दिवसात, पर्याय क्रमांक 2. 60, प्रश्न क्रमांक 59 म्हणते 91 अधिक 92 अधिक 93 टिंब 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 अधिक 100. मग आपल्याला काय करणार, याची बेरीज करणं आहे. मग दिलेल्या संख्येची आपल्याला बेरीज म्हटलेली आहे, तर मग पहा लक्षात घ्या, इथे काय येणार पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला 2 गुणेला एकूण संख्या, गुणेला काय म्हणून आपण एकूण संख्या. मग पहिली संख्या 91 अधिक शेवटची संख्या 100 भागेला 2 एकूण संख्या, 91 100 मध्ये एकूण संख्या होते आपल्याजवळ 10. मग 100 अधिक 91 होणार 191 भागेला 2 गुणेला 10, 2 ने भागतो म्हटलं म्हणजे 5, म्हणजे 5 1 5, 9 5 45 5, आजच्याले 4, 5 1 5 4 9, म्हणजे 955, म्हणजे पर्याय क्रमांक 3. क्रमांक 60. इथं 2/10 3/100, 2/10 3/100 आणि 4/1000 यांची काय म्हणते सरासरी म्हणते, यांची सरासरी किती. मग आता इथं या ठिकाणी जर का समजा आपल्याला अपूर्णांकातले पूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर इथे येणार 0.2, इथे येणार 0.03 अधिक इथं 0.004. ठीक आहे, आता यांची सगळ्याची आपल्याला बेरीज करून आपल्याला सरासरी म्हटलं, म्हणजे सरासरी म्हणजे काय होते, सरासरी बरोबर एकूण संख्येची बेरीज भागेला एकूण संख्या, एकूण संख्येची बेरीज भागेला काय होणार एकूण संख्या, मग एकूण संख्येची बेरीज इथं करतो म्हटलं पहा, इथं 0.04 0.03 0.2. ठीक आहे, याची बेरीज म्हणजे 4 3 2, म्हणजे किती येणार 0.234 भागेला काय येणार 3, कारण की संख्या एकूण 3 आहे, सरासरी पाहिजे म्हणून आपण भागतो म्हटलं 0 पॉईंट, म्हणजे इथं काय येणार
3 7 21 उरले किती 2 3 8 24 म्हणजे काय ना 0.78 आहे ना, भाग जात नाही तर ठीक आहे 0.078 म्हणजे पर्याय क्रमांक 3. 61 एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15.8 वर्ष आहे. वर्गातील मुलांचे सरासरी वय 16.4 वर्ष व मुलींचे सरासरी वय 15.4 वर्ष आहे. तर वर्गातील मुलं व मुलींचे गुणोत्तर किती म्हणते पहा. आता हे एलिगेशन पद्धतीने आपण सोडवू. इथं दिलेलं आहे मुलं आणि मुली. ठीक आहे, खूप सोपी प्रश्न आहे, काहीच कठीण नाही. पहा, एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15.8 वर्ष आहे. वर्गातील मुलांचे सरासरी वय किती आहे म्हणते 16.4 म्हणजे मुलं किती आहे म्हणते 16.4 आणि मुलीचे सरासरी वय किती आहे इथं 15.4 आणि सर्वांचे सरासरी वय किती आहे म्हणजे 15.8. ठीक आहे, हे लिहायचे आपण मधात हे आपण एलिगेशन पद्धतीने म्हणतो. मग इथं या ठिकाणी काय करायचं, याच्यातून हे संख्येतला फरक काढून इथं लिहायचा आणि ह्या संख्येचा फरक काढून कुठे लिहायचा इकडे लिहायचा. ठीक आहे, मग आता जर का समजा 16.4 मधून 5.8 जर का जातो म्हटलं तर इथं 2 आणि 4 म्हणजे किती ना 0.6. जर समजा 5.4 मधून 15.4 मधून 15.8 गेले किती होते आपलं 0.4. पॉईंट कटला 2 दुनी 4 बेत्रिक 6 म्हणजे यांचे गुणोत्तर किती येणार 2 यास 3 म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 62 18 आणि 24चा आपल्याला काय काढायचा आहे एलसीएम पाहिजे आणि एचसीएफ पाहिजे. आता एलसीएम म्हणजे काय म्हणते, एलसीएम मध्ये काय असते दिलेल्या संख्येतील मोठ्यात मोठी संख्या किंवा त्याच्या पटीतली परंतु कशी असते लहानात लहान. मग आता जर आपल्याला याचा लसावी काढायचा तर सरळ सरळ एक काम करून घेऊ आपण, डबा आखून घेऊ 18 आणि 24 डब्यानं आपण लसावी काढून घेऊ किंवा अवयव पद्धतीनं पण काढता येते. 2 जर काढतो म्हटलं इथं 9 इथं किती आले आपल्याजवळ 12. पुन्हा जर इथं 2 भाग देतो म्हटलं इथं 9 इथं किती आले 6. पुन्हा 2 9 आणि इथं 3. आता 3 3 त्रिक 9 3 1 3. आता पुन्हा 3 1 1 शेवटी 2 दुनी 4 4 त्रिक 2 दुनी 4 4 दुनी 8 8 त्रिक 24 24 त्रिक 72 म्हणजे इथे एलसीएम किती आला 72. एचसीएफ मध्ये सगळ्याला भाग गेला ते संख्या घ्यायला लागून म्हणजे इथं काय येणार पहिले 2 2 इथं गेला म्हणजे 2 आले, 2 इथं गेला पण इथं गेला म्हणजे हा येणार नाही, 2 इथं गेला म्हणजे 3 इथं गेले म्हणजे फक्त एचसीएफ काय येणार इथं या ठिकाणी 2 येणार म्हणजे पर्याय आपलं 2. हा इथं गेला एक, पुन्हा 3 भाग गेला इथे 3 इथं गेला म्हणजे 2 गुणिले 3 म्हणजे 3 2 किती झाले 6 म्हणजे एचसीएफ किती येणार आपल्याकडे 6 आणि लसावी किती येणार 72 म्हणजे पर्याय क्रमांक येणार 1. प्रश्न क्रमांक 63 एका पेटीत 2 डझन आंबे आहे असे 24 पेट्या एकूण किती आंबे असतील. 2 डझन म्हणजे पहा इथं 1 डझन म्हणजे किती वस्तू होत असते 12 वस्तू होते. तर असे 2 डझन म्हटलं म्हणून 12 गुणिले 2 म्हणजे वस्तू किती होणार 24 वस्तू होणार. ठीक आहे, तर अशा 24 पेट्या आहे म्हणून 24 गुणिले 24 म्हणजे 24चा वर्ग किती होते 576 म्हणजे पर्याय क्रमांक 4 किती आंबे आहेत टोटल 576. 64 विक्री किंमत हे खरेदी किमतीच्या 16 पट आहे तर शेकडा नफा किती. मग आपल्याला नफ्याचं सूत्र माहित पाहिजे. मग पहा इथं नफा बरोबर काय होत असते, नफा बरोबर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. मग विक्री किंमत हे खरेदी किमतीच्या 16 पट आहे. विक्री किंमत हे खरेदी किमतीच्या 16 पट, खरेदी किंमत माहित नाही, विक्री किंमत किती आहे 16 पट आहे तर नफा किती होणार आपल्याला 15 पट होणार. मग आता शेकडा नफा काय म्हणते, शेकडा नफा बरोबर नफा भागेला खरेदी किंमत. नफा किती आपल्याकडे 15x, खरेदी किंमत आहे x टक्के पाहिजे गुणिले 100. x कटला 15 गुणिले 100 म्हणजे किती 1500 म्हणजे शेकडा नफा किती येते 1500. प्रश्न क्रमांक 65 एका वस्तूच्या खरेदी किमतीच्या दीडपट विक्री किंमत आहे. इथं या ठिकाणी खरेदी किंमत म्हणून आणि या ठिकाणी काय आहे विक्री किंमत म्हणून. खरेदी किमतीच्या दीडपट विक्री किंमत आहे तर शेकडा नफा किती, खरेदी किमतीच्या दीडपट म्हणजे हा एक आहे तर हा किती 1.5 म्हणजे 1 रुपयाला खरेदी केला 1.5 रुपयाला विकला म्हणजे 0.5 रुपये काय झाला या ठिकाणी नफा झाला. मग शेकडा नफा पाहिजे. मग तेच मग पुन्हा शेकडा नफा बरोबर काय होते नफा किती 0.5 खरेदी म्हणजे 1 गुणिले टक्के पाहिजे म्हणून 100. हा जर पॉईंट करता म्हटलं तर 0 0 0 आपले कटले 5 गुणिले 10 म्हणजे किती 50% नफा म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 66 जर x बरोबर 507 y z बरोबर 304 x तर x यास y यास z बरोबर किती. मग पहा आता इथं या ठिकाणी काय होते ना, हे भागाकाराची संख्या इकडे गुणाकारात जाणार म्हणजे x गुणिला काय होणार 7 बरोबर 5 गुणिला y. मग हा भागाकाराचा गुणाकार म्हणजे z गुणिला 4. ठीक आहे, z गुणिला 4 बरोबर 3 गुणिला काय होणार x म्हणजेच इथं 7x बरोबर 5y इथं 4z बरोबर 3x. मग इथं x बरोबर 5 होणार, x बरोबर 5 y बरोबर 7 इथं x बरोबर 4 आणि z बरोबर किती होणार 3. मग आता आपल्याला सोडवताना मग इथं x y आणि z, x किती आपल्याजवळ 5 y किती आपल्याजवळ 7 नंतर x किती आपल्याजवळ 4 z किती आपल्याजवळ 3. मग आता गुणाकार करायला लागेल 5 चोक 20 7 चोक 28 7 त्रिक
21 म्हणजे 20 28 आणि 21 7 7 21 होणार आहे ना. 20 28 आणि 21 येते. इथं 5 7 3 4 इथं 7 आणि 5 5 20 7 28 आणि 3 5 एक्स वाय अच्छा एक्स अच्छा एक मिनिट इथं इथं 2 वेळा कोण आहे, इथं 2 वेळा कोण आहे एक्स आहे म्हणून एक्सला मनात घ्या लागन. म्हणजे इथं एक्स आणि इथं काय येणार वाय आणि इथं एक्सच्या अगोदर काय आला झेड. म्हणजे एक्स बरोबर 5 आला आणि वाय बरोबर किती आला 7. झेड बरोबर या ठिकाणी किती आला आपल्याजवळ आपला एक्स बरोबर इथं 4 आला आणि झेड बरोबर किती आला 3. आता सोडवा लागेल. मग पहा इथं 7 चोक किती झाले आपल्याजवळ 28 5 चोक 20 आणि 3 5 15. विचारला का एक्स वाय झेड. मग एक्स किती येणार आपल्याजवळ 20 वाय किती येणार 28 आणि झेड किती येणार 15. म्हणजे 20 28 आणि 15 म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 67 एक्स हा वायच्या व्यस्त चलनात आहे तर एक्स बरोबर 2/3 वाय बरोबर 3/7 आणि एक्स बरोबर 9/4 तर वाय बरोबर किती. आता इथं लक्ष द्या, इथं व्यस्त चलन म्हटलं तर व्यस्त चलन मध्ये काय करायचा, नेहमी व्यस्त चलन मध्ये संख्याचा गुणाकार असते आणि समचलन जर म्हटलं तर काय असते भागाकारात असते. संख्या कशी घ्यायची भागाकारात घ्यायची. ठीक आहे. मग आता इथे या ठिकाणी व्यस्त चलन म्हटलं म्हणजे काय होणार एक्स गुणेला वाय बरोबर एक्स गुणेला वाय. मग इथे एक्स किती आपल्याजवळ 2/3 वाय किती आहे 3/7 बरोबर एक्स आपल्याजवळ 9/4 वाय आपल्याला माहित नाही म्हणजे तसा. मग वाय पाहिजे इकडे गुणाकारचा भागाकार घेऊन म्हणजे 2/3 गुणेला 3/7 गुणेला 4/9 बरोबर काय होणार वाय. मग 3 3 कटले 4 दुनी 8 झाले 9 7 63 झाले म्हणजे वाय बरोबर किती 863 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 70 पाहू. 3 क्रमांकात नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज 770 आहे तर बेरीज किती त्या संख्येची बेरीज किती. मग वर्गाची बेरीज म्हणजे इथं बेरीज भागेला काय येणार एकूण संख्या. बेरीज भागेला एकूण संख्या बेरीज किती 770 एकूण संख्या किती आहे 3. 3 ने आपण भागाकार देऊ 3 1 3 3 2 6 उरला 1 3 5 15 उरले किती 2 3 6 18 उरले किती 2 3 6 18 म्हणजे किती ना 256.6. आता हे जे संख्या आली याच्या जवळची एक नजीकची पूर्ण वर्ग संख्या म्हणजे किती 256 आणि 256चा वर्गमूळ किती येते 16. ठीक आहे. आता 16 एक संख्या भेटली 3 पैकी एक मधातली संख्या भेटली. मग 16च्या अगोदरची काय येणार 15 आणि इथं काय येणार 17. यांची बेरीज जर का करतो म्हटलं म्हणजे किती येते 48 म्हणजे त्या संख्येची बेरीज किती येते 48 आणि त्या वर्गाची बेरीज जर करतो म्हटलं 770 येते म्हणून पर्याय क्रमांक 2 48. प्रश्न क्रमांक 71 5 गुणेला 20 गुणेला 0 अधिक 7 गुणेला 1 बरोबर किती. मग पहा इथं 0 ने कोणत्याही संख्येसोबत गुणलं 0 ते म्हणजे इथपर्यंत भाग झाला 0 7 गुणेला 1 म्हणजे झाले 7 आणि 7 0 म्हणजे किती होते 7 म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 72 507 दिलेल्या 3 अंकांपासून पुनरावृत्ती न होता तयार होणाऱ्या 3 अंकी संख्येची बेरीज किती म्हणते. मग पहा आता 3 अंकी संख्या जर का याच्यात 0 असन तर 3 अंकी संख्यात जर का 0 असन पुनरावृत्ती नाही झाली पाहिजे तर एकूण संख्या तयार होतात 4. आणि जर का 0 असन तर लक्षात ठेवा एक जुगाड सांगतो ट्रिक सांगतो. मग काय करायची अंकांची बेरीज ठीक आहे अंकांची बेरीज गुणेला नेहमी 200 काय होणार 11. अंकांची बेरीज 5 अधिक 7 अधिक 0 गुणेला काय होणार 211. 5 आणि 7 किती होणार 12 गुणेला 211 12 गुणेला 211 जर का करतो म्हटलं तर किती 2532. आता इथं 0 म्हणून 211 गुण लागते. जर 0 असेल तर त्यासाठी वेगळा अंक आहे 4 अंकी जर असेल तर त्यासाठी वेगळा अंक आहे. म्हणजे याच्यात जुगाड आहे म्हणून लक्षात ठेवायचं. जर का 3 अंकी संख्येत 0 असेल तर अंकाची बेरीज गुणेला काय ते 211. 0 नसेल तर कितीने गुणाचं 222. 4 अंकी असेल तर वेगळी संख्येने गुण लागते. त्याची ट्रिक आहे. प्रश्न क्रमांक 73 8 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती. मग आता पहा घनाचे पृष्ठफळ बरोबर सूत्र येते 6 गुणेला बाजूचा वर्ग. मग ठीक आहे. मग इथं 6 गुणेला बाजू किती दिली 8चा वर्ग म्हणजे 6 गुणेला 8 8 64 गुणाकार करतो म्हटलं म्हणजे 384 म्हणजे पर्याय क्रमांक 2 384. प्रश्न क्रमांक 74 1500 रुपयाचे 10% 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याजातील फरक किती. का
आता जर का सिंपल इंटरेस्ट जर करतो म्हटलं 10% दर आहे, 2 वर्षाचे किती येणार, एका वर्षी 10%, अशी 2 वर्षाची म्हणजे टोटल किती होणार 20%. मग त्याचप्रमाणे कंपाऊंड इंटरेस्ट जर का आपण काढतो म्हटलं 10% दरानं, म्हणजे 10% पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 10%, तर म्हणजे टोटल किती टक्के, 21%. मग याच्यातला फरक टक्केचा किती आहे, 1%चा फरक. म्हणजे म्हणण्याचा अर्थ तुम्हाला 1500 रुपयाचे किती टक्के पाहिजे, 1% पाहिजे. मग 0 कटला म्हणजे किती रुपये फरक येणार, 15 रुपयाचा फरक येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 2. 75. एक फळ विक्रेता 1 रुपयामध्ये 22 लिंबू खरेदी करतो. ठीक आहे, इथं या ठिकाणी आपण लिंबू लिहू आणि इथं आपलं रुपये लिहू आणि या ठिकाणी काय लिहायचे, आपल्या वस्तू लिहायच्या. किती, 1 रुपयामध्ये किती लिंबू खरेदी करते, 22 लिंबू खरेदी करते. आणि विकताना 25 रुपयामध्ये आपला 3 रुपयामध्ये किती लिंबू विकतो, 25 लिंबू विकतो. मग आता काय करायचं, इथे या ठिकाणी रुपयाच्या वर लक्षात ठेवायचं, नेहमी खरेदी किंमत असते, वस्तूच्या वर नेहमी काय असते, विक्री किंमत असते. मग याचा तिरपा गुणाकार करून निघाला, 25 गुणिले 1 म्हणजे किती होते, 25, आणि 3 गुणिले आपलं 22 म्हणजे किती, 66. म्हणजे एक वस्तू मी 25 रुपयाला खरेदी करून आली, 66 रुपयाला विकून आली, म्हणजे तुम्हाला काय झाला, नफा झाला. म्हणून 66 वजा 25 1. ठीक आहे, इथे किती झाले, 41 रुपयाचा काय तुम्हाला नफा झाला. किती रुपयावर, खरेदी किमतीवर नफा तोटा होत असते. म्हणजे नफा किती आपल्याला, खरेदी किंमत 25. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा होते, 25 रुपयावर 41 रुपये टक्के पाहिजे, गुन्हेला 100 किती, 25 चौक 100, 4 1 4, 4 चौक 16, म्हणजे किती टक्के नफा झाला, 164% नफा झाला. म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 77 पहा. प्रश्न क्रमांक 77 म्हणते, इथं यम असं चिन्ह दिलेलं आहे, एक्स, सी चिन्ह, पी, एफ, चिन्ह, बी, एक्स चिन्ह, व्ही चिन्ह बरोबर यस, एफ बरोबर डी बरोबर यस. पहा, मग आता तुम्हाला दिलेला आहे याचा निष्कर्ष, क्यू चिन्ह एक्स, बी बरोबर डी, आपला बी बरोबर डी. पहा, आता इथं तुम्हाला हे चिन्ह काय दर्शवते, लहान मोठेपणा दर्शवते. बरोबरचं चिन्ह दिलं तर बरोबर चिन्ह दर्शवते. मग आपले तुम्हाला क्यू पासून कुठे जाणं, एक्स पर्यंत जाणं आहे. मग इथं पहा, आता क्यू पासून आपण एक्स पर्यंत जाऊ. मग इथं जर का आपण विचार करतो म्हटलं तर आपले क्यू ते एक्स जाणं आहे. मग इथं ए बी झाला. आता ह्या क्यू पासून आपल्याला एक्स जाणं आहे, म्हणजे इथं कोण आहे, क्यू आहे. ह्या क्यू पासून आपल्याला एक्स पर्यंत जाणं, म्हणजे इथून आपल्याला कुठे जाणं, इथं जाणं आहे. मग इथं या दरम्यान जाताना इथं चिन्ह कोणतं येते, इथे लहान चिन्ह इथं येते, बरोबर लहान बरोबरचं चिन्ह येते. पण इथं कोणतं चिन्ह, मोठं चिन्ह, म्हणजे हे होणार नाही. आता कुठं जाणं, बी ते डी, आपल्याला कुठं जाणं, बी ते डी, म्हणजे ह्या बी पासून आपल्याला ह्या डी पर्यंत जाणं आहे. इथं एवढा लहान चिन्ह येते, एवढा मोठं चिन्ह येते, बरोबर चिन्ह येते, बरोबर चिन्ह येते. परंतु इथं कोणतं चिन्ह येते, बरोबरचं. परंतु या दरम्यान मोठं चिन्ह, इथं मोठं चिन्ह पाहिजे, म्हणजे हे सुद्धा निर्माण होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक कोणते येते, 4, कोणतेही नाही. 5/4चा गुणाकार व्यस्त, 5/4चा गुणाकार व्यस्त आणि 4/5ची बेरीज व्यस्त यांची काय म्हणते, तुम्हाला बेरीज किती म्हणते, लक्षात घ्या. 5/4चा गुणाकार व्यस्त मध्ये अंशाची संख्या छेदात जाते, छेदाची संख्या अंशात जाते. म्हणजे इथं होणार 4/5 बेरीज व्यस्त मध्ये प्लसचा मायनस होते, मायनसचा प्लस होते. म्हणजे काय होणार, इथं या ठिकाणी -4/5 याची बेरीज किती, म्हणजे इथं काय येणार, प्लस मायनस काय होते, मायनस 4/5 मायनस 4/5, मग 4/5 म्हणून 4/5 गेले किती होते, 0. म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 79 मध्ये संख्या दिलेली आहे आपल्याला, FAITH म्हणजे होते 82731. त्यानंतर HABIT बरोबर 12573. त्यानंतर HEALTH म्हणजेच होते 19243 तर त्याचप्रमाणे BELIEF म्हणजेच काय होणार. मग याच्यातून आपल्याला संख्या शोधणं आलं तर इथं या ठिकाणी लक्षात घ्या, इथं बी साठी काय दिलेलं आहे, बी साठी इथं दिलेलं आहे आपल्याजवळ 5, तर इथं काय लिहू आपण 5. इथं या ठिकाणी ई साठी काय दिलेलं आहे 9, तर इथं काय लिहू आपण 9. ठीक आहे, 5 9 5 9 2 याच्यात. त्यानंतर यल, इथं यल साठी कोणता शब्द दिला, यल साठी काय दिलेला आहे 4, 5 9 4 5 9 4 आहे. त्यानंतर इथं आय साठी कोणता शब्द दिलेला आहे 7, 5 9 4 7 5 9 4 7. त्यानंतर ई साठी कोणता शब्द दिलेला आहे, इथं या ठिकाणी 5 9 4 7 9 5 9 4 7 9 है ना. तर 5 9 4 7 9 हा पर्याय, आणि शेवटी किती दिला आहे 8, म्हणजे पर्याय क्रमांक येणार 1. परवा 12 तारीख होती, तर 3 दिवसांनी तारीख वार कोणता, मग पहा इथे या ठिकाणी म्हणते आज जो आहे तो काय सोमवार आहे, आजचा सोमवार आहे. परवा 12 तारीख होती, म्हणजे आज उद्या आणि परवाची 12 तारीख म्हणजे 11, म्हणजे सोमवारची किती तारीख आहे 10 तारीख. तर 3 दिवसांनी कोणता वार, 10 12
ठीक आहे. मग 3 दिवसांनी म्हणजे 12 पासून 3 दिवस जर आपण 3 दिवसांनंतर ना 3 दिवसांनी कोणता मग 12 आणि 3 किती आपल्या जोड 15. ठीक आहे. परवा 12 तारीख होती. आज होती म्हणते परवा 12 तारीख होती म्हणजे मागं झाला का नाही का नाही. मग बा इथं लक्ष द्या. म्हणजे इथं या ठिकाणी आज काय आजचा काय ते सोमवार येते. आजचा काय ते सोमवार आहे ना. आजचा सोमवार येते. मग काल आणि हे काय झालं परवा. परवा 12 तारीख होती म्हणजे 12 हे 13 आणि आज किती आहे मग 14. मग 3 दिवसानंतर म्हणजे 15 16 आणि 1 17 म्हणजे किती तारीख येणार 17 तारीख येणार. मग आज सोमवार आहे, मंगळवार बुधवार आणि काय येणार गुरुवार. 17 तारीख गुरुवार म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यांची 6वी शीर्षासन करत असताना तिचे तोंड उत्तरेला आहे तर तिच्या डाव्या हाताला कोणती दिशा होती. मग पहा हा शीर्षासनचा एकदम सोपी प्रश्न आहे आणि शीर्षासनचे प्रश्न एकदम सोपी असते. म्हणजे यात काहीच नाही. पण लक्षात द्या कसं करायचं. शीर्षासनच्या अवस्थेत तिचे तोंड उत्तरेला आहे. मग असं समजायचं का शीर्षासन हा शब्द म्हटलेला नाही आहे. ज्यावेळेस शीर्षासन शब्द असते म्हणजे प्रश्नात शीर्षासन शब्द जर आला असन तर कसं होते जे आपण क्रिया समजा याच्यात दिलेली आहे त्याच्या विरुद्ध क्रिया करायला लागते. मग जर समजा आपण समजून घ्या शीर्षासन नाही आहे तर तिचं तोंड कोणत्या दिशेला म्हणजे उत्तर. मग या ठिकाणी जर आपण मानतो म्हटलं पहा लक्ष द्या उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम. उत्तरेला तोंड आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ कोणती दिशा आहे ती वरची. मग तिचं तोंड उत्तरेला आहे तर तिच्या डाव्या हाताला मग पहा आता सध्याच्या पूर्वी उत्तरेला तोंड आहे म्हणजे माझ्या तोंड उत्तर दिशेला आहे वरत आहे. तर तिची डावा हात म्हणजे कोणती दिशा येणार डावा हात कोणती दिशा पश्चिम दिशा येणार. तर डाव्या हाताला कोणती दिशा आली पश्चिम. पण हेच कंडिशन कशी पाहिजे होती म्हणते शीर्षासनच्या अवस्थेत पाहिजे होती. मग शीर्षासनच्या अवस्थेत पाहिजे होती तर सरळ आपण उभा आहे तर उत्तरेला चेहरा तर डावा हात कोणत्या दिशेला पश्चिम येईल. पण शीर्षासन जर का म्हटलं तर जे तुमचं उत्तर निघालं काय करा त्याच्या विरुद्ध दिशा सांगायची. मग या ठिकाणी तुमचं उत्तर किती निघालं पश्चिम तर पश्चिमच्या विरुद्ध काय ते पूर्व. म्हणून याचं उत्तर काय येणार पूर्व दिशा पर्याय क्रमांक 1. विरुद्ध दिशा सांगा लागते. प्रश्न क्रमांक 83 पाहू पहा इथं पी 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 डॅश क्यू डॅश आर 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 डॅश पी पी इथं क्यू 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 डॅश आर आर. मग इथे या ठिकाणी आपण गट पाडतो म्हटलं तर पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. 18 गट आहे म्हणजे समजा आपण या ठिकाणी 3 3 चे गट पाडू शकतो. पहा हे 3 हे 3 इथं 3 इथं 3 इथं 3 म्हणजे इथं काय येणार इथं पहा इथं काय येणार क्यू 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 पी 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 क्यू 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 आर 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 पी 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 क्यू 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 आर आर आर. म्हणजे इथं क्यू क्यू पी आर क्यू क्यू पी आर म्हणजे पर्याय क्रमांक 3. 84 प्रश्न क्रमांक 84 3,3 4.5, 9 22.5. मग पहा इथं काय झालेलं आहे इथं गुणाकार 1 सोबत केला म्हणजे 3 गुणिले 1 म्हणजे 3. इथं गुणाकार किती झाली आहे दीडपट झालेली आहे. इथं गुणाकार काय झाली आहे दुप्पट झाली आहे. मग पुन्हा इथं गुणाकार काय होणार अडीचपट होणार. ठीक आहे. मग इथं 22.5 ची अडीचपट जर करतो म्हटलं किती येते 67.5 येते म्हणजे पर्याय क्रमांक 4. विधान सर्व पेन्सिल रबर आहे म्हणते. मग आता या ठिकाणी सर्व जे पेन्सिल आहे सर्व पेन्सिलचा जो गट आहे तो काय म्हणते रबर आहे म्हणजे पेन्सिल आतमध्ये लिहा लागेल रबर काय लिहा कारण वरत रबर. त्यानंतर सर्व पेन रबर आहे. सर्व जे पेन आहे हे सर्वचे सर्व जे पेन आहे पेन सुद्धा काय याच्यात येणार हे काय रबर आहे म्हणते. मग एक आकृती अशी बनते दुसरी आकृती अशी सुद्धा बनू शकते. सर्व पेन्सिल जे आहे ते काय म्हणते रबर आहे रबर आहे आणि सर्वचे सर्व पेन काय आहे हे रबर आहे म्हणजे याच्यातले काही पेन आणि पेन्सिल काय होऊ शकते रबर होऊ शकते. ठीक आहे. मग पहा काही पेन्सिल पेन आहे इथे या ठिकाणी काही पेन्सिल पेन आहे याच्यात दाखवत आहे का नाही दाखवत आहे. याच्यात दाखवून आला म्हणजे दोन्ही याच्यात पाहिजे तरच होणार. म्हणजे पहिलं चुकीचं आहे. काही रबर पेन्सिल आहे रबर मधला काही भाग पेन्सिलमध्ये आहे रबर मधला काही भाग पेन्सिलमध्ये म्हणजे दुसरा काय होते बरोबर येते. म्हणून पर्याय क्रमांक काय येणार 2. आकृतीमध्ये जर का दोन्हीचे दोन्ही निष्कर्ष योग्य निघत असेल तरच बरोबर असते नाही तर नसते. जर एक निष्कर्ष बरोबर आहे एक निष्कर्ष चुकीचा आहे तर काय होणार चुकीचंच ठरणार. मग 86 खाली दिलेल्या अक्षरमालिका अभ्यासून विचारलेल्या उत्तराचे नीट उत्तर द्या म्हणते. पहा NSX GHD त्यानंतर TUF EOX YDQ. जर दिलेल्या मालिकेतील सगळे अक्षर अल्फाबेट क्रमानुसार डावीकडून उजवीकडे मांडणी केली तर किती शब्दातील अंतर स्थान बदलणार अक्षर म्हणते. मग सगळ्यात पहिले अल्फाबेट ABCDEF E येणार म्हणजे EOX ABCD EFG म्हणजे काय येणार GHD ABCDEF GH IJKLMNOPQRS MN म्हणजे काय येणार NS आणि X. ठीक आहे.
ABCD मग काय येणार, मग TU आणि F, मग काय येणार YD आणि Q. म्हणजे पहा, हा शब्द इथंच आहे आणि हाही शब्द इथंच आहे, म्हणजे किती शब्दांना जागा बदलली नाही, तर 2 शब्दांना जागा बदललेली नाही. त्यांची सचिन आणि त्याची आई त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:9 आहे म्हणते. या ठिकाणी सचिन आहे आणि आई आहे, यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे, 2:9 म्हणजे 2x आणि 9x. यांच्या वयातील फरक 28चा म्हणजे काय होणार या ठिकाणी वजा 2x मधून 9x गेले, 7x बरोबर झाले 28, म्हणजे x बरोबर काय झाले 708 म्हणजे 4 आला. मग सचिनचे वय जर काढतो म्हटलं 4 दुनी किती येणार 8, म्हणजे पर्याय क्रमांक 1. कृतीमध्ये त्रिकोण विज्ञान दर्शवते. या ठिकाणी पहा, इथं समजा आपल्याला अशा प्रकारे संख्या दिलेली आहे. ठीक, अशा प्रकारे तुम्हाला दिलेला हा जो गट दर्शवते हा मराठीचा गट आहे. त्यानंतर हा त्रिकोण काय दर्शवते, विज्ञान दर्शवते. आणि हा गट काय दर्शवते, गणिताचा गट दर्शवते. इथं दिले आपल्याला 5, 7, 1, 2, 3, 4 आणि 7. तर आकृतीवरून गणित, विज्ञान आणि मराठी हे तिन्ही विषय आवडणारी, गणित, विज्ञान आणि मराठी हे तिन्ही विषय कुठे येते, या ठिकाणी येते. म्हणजे कोणता येते, 2. पर्याय क्रमांक 1 2. विधान, एका शिक्षण संस्थेच्या मतांनी आजपर्यंत गुणवत्तापूर्ण, सर्वोत्तम आणि परिणामकारक अशी शिक्षण पद्धत वापरली आहे, जी फक्त जगातील नामवंत शिक्षण संस्था वापरतात. निष्कर्ष, ती शिक्षण संस्था जगातील नामवंत संस्थेमधील एक शिक्षण संस्था आहे. ठीक आहे. दुसरं काय म्हणते, जगातील सर्व नामवंत शिक्षण संस्था सर्वोत्तम, परिणामकारक आणि गुणवत्तापूर्वक शिक्षण पद्धती वापरतात. पहा, इथं काय म्हटलं आहे, एका शिक्षण संस्थेच्या मते. इथं शिक्षण संस्थेच्या मते किती म्हटलं, एकाच म्हटलेलं आहे, सर्व शिक्षण संस्थेच्या मते म्हटलेलं नाही आहे. म्हणून एका शिक्षण संस्थेच्या मते आजपर्यंत गुणवत्तापूर्व, सर्वोत्तम, परिणाम अशी शिक्षण पद्धती वापरलेली आहे, जी फक्त जगातील नामवंत शिक्षक वापरतात. मग एका शिक्षणामध्ये ती संस्था जगातील नामवंत शिक्षण संस्थेपैकी एक शिक्षण संस्था आहे असं काही सांगता येणार नाही. जगातील सर्व नामवंत शिक्षण संस्था सर्वोत्तम, जगातील सर्व नामवंत शिक्षण. पण इथं काय दिलं आहे, एकच शिक्षण संस्था दिला आहे. इथं काय दिलं आहे, जगातील सर्व दिलं, म्हणजे दुसरी पर्याय काय ते चुकीचं आहे. म्हणून निष्कर्ष क्रमांक काय निघणार 4. 1 व 2 दोन्ही काय चुकीचे आहे. पर्याय क्रमांक काय येणार 9. खालील पर्यायापैकी विसंगत पर्याय निवडा म्हणते. म्हणजे H 20L, त्यानंतर J 27Q, त्यानंतर E 29Y, C 9 आणि F. म्हणजे H किती येते 8, H किती येते 12, म्हणजे 12 किती येते 20, J किती येते आपल्याजवळ, J येते 10, Q येते आपल्याजवळ 17, 17 आणि 10 किती 27, E किती येते 5, Y किती येते 25 आणि 9 किती आपल्याजवळ 25 आणि 5 किती आपल्याजवळ 30, म्हणजे इथे किती 29, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला चुकलेला आहे. त्यानंतरची परिमिती 72 सेंटीमीटर आहे, तर त्याची वर्तुळाची त्रिज्या किती म्हणते. मग पहा, इथं या ठिकाणी अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर काय येते, 36/7 गुणिले काय म्हणून आपण R. परिमिती किती दिली आपल्याला 72, बरोबर 36/7 गुणिले काय होते R. 36 दुनी 72, 7 दुनी 14, म्हणजे या ठिकाणी त्रिज्या किती आली 14. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 92. जया म्हणते, मी जर माझ्या आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 6 पट आहे ना, माझ्या आजपासून म्हणजे आज वय किती आहे x, माझ्या आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 6 पट म्हणजे 6x, माझ्या 7 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 7 पटीत मिळवले. म्हणजे 7 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या किती पटीत मिळवले, 7 पटीत मिळवले, तर माझी किती पट मिळते, म्हणजे हे मिळवले किती पट मिळते, 14 पट मिळते. मग हे सोडवावं लागेल आपल्याला. मग 6 गुणिले x म्हणजे 6x म्हणजे किती झाले 36 अधिक 7x बरोबर किती झाले 7 दुनी 14 बरोबर किती झाले 7 7 49. ठीक आहे. मग 6 आणि 7x म्हणजे किती झाले आपल्याजवळ 13x बरोबर, इथं 9 6 1505 आज चाललं 1 4 4 म्हणजे 85 बरोबर, या ठिकाणी किती झाले आपल्याजवळ 14. ठीक आहे. मग इथं या ठिकाणी किती झाले 14 होते आहे ना, 14x झाले. मग इथं 85 बरोबर, हा 13 इकडे नेला, मग 14x मधून 13x गेले किती आपल्याला x, म्हणजे आजचं वय किती आलं 85. तर 5 वर्षानंतर म्हणजे 85 + 5 म्हणजे किती 90, म्हणजे पर्याय क्रमांक 4. ₹70 मुद्दलाचे जसाजसे 5 दराने किती वर्षाने सरळ व्याज तिप्पट होईल म्हणते. ठीक आहे. मग सरळ व्याज तिप्पट होणार म्हणते. मग जशी किती वर्षानं म्हणते. मग इथं लक्ष द्या, इथं NT बरोबर, इथं येते आपलं RT बरोबर n-1 गुणिला काय म्हणून आपण 100. R म्हणजे काय दर्शवते दर, T म्हणजे आपल्याला वेळ माहीत नाही, n म्हणजे काय ते पट, तिप्पट म्हणजे 3 गुणिला काय वजा 1 गुणिला काय होणार या ठिकाणी 100. म्हणजे 5 गुणिला T बरोबर इथं 200 आणि T बरोबर
200 भागीला 5 म्हणजे किती झाले 40 वर्ष, म्हणजे पर्याय क्रमांक आहे येणार 2 40 वर्ष. त्या जागी योग्य पर्याय निवडा. इथं काय दिलं MTWT डॅश एस, म्हणजे आता तुम्हाला MTWT डॅश दिलं ABCD हे येणार नाही. आता हे तुम्हाला दिलं काय आहे की आपल्याला जसं सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार असते ना मराठीत, तसंच मग इंग्लिशमध्ये सुद्धा काय म्हणते संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे. इथं काय येणार मग या ठिकाणी जर आपण पाहतो म्हटलं इथं काय ते फ्रायडे, ते कोणतं आहे ते फ्रायडे, आणि हा काय ते सॅटरडे. म्हणजे फ्रायडे म्हणजे कोणता वार येणार शुक्रवार. मग इथं काय येणार F म्हणजे पर्याय क्रमांक 3. 95 प्रश्न क्रमांक 95, 5 यास 50 तर 9 बरोबर किती म्हणते. मग इथं काय केलेलं आहे 5 यास 50 म्हणजे 5चा वर्ग 25, 25 गुणिले 2 किती झाले 50. 9चा वर्ग 81, 81 गुणिले 2, 2 1 2 8 2 म्हणजे 162. ठीक आहे. एका संख्येतून 8 वजा करून, म्हणजे एक संख्येतून एक संख्या एक याच्यातून 8 वजा करून याला 8ने भागले तर 2 मिळते, म्हणजे बरोबर 2. म्हणजे भागाकारात गुणाकारात जाणार, म्हणजे x बरोबर x मायनस 8 बरोबर 8 दोन्ही किती झाली इथं 16, म्हणजे x बरोबर हा मायनस काय झालं 24, म्हणजे संख्या किती भेटली 24. तर त्याच संख्येतून म्हणजे 24 मधून 4 वजा केले आणि 5 न भागले तर काय म्हणजे 24 मधून 4 गेले किती उरते 20, 20 भागेला 5 म्हणजे किती उरते 4, म्हणजे पर्याय क्रमांक 3 4. प्रश्न क्रमांक 97, 2 जानेवारी 2008 ला गुरुवार असेल त्याच वर्षी किती बुधवार येणार. मग पहा इथं हा 2 जानेवारी 2008 काय आहे, कोणतं वर्ष आहे, लीप वर्ष आहे. ठीक आहे. मग लीप वर्षामध्ये काय असते ना 1 जानेवारी आणि 2 जानेवारीला जो वार येते तो वार किती वेळा येते, टोटल 53 वेळा येते. आणि बाकीचे जे वार येते तो किती वेळा येते, ते किती वेळा 52 वेळा येते. मग इथं काय म्हणते 2 जानेवारी म्हणते, म्हणजे 2 जानेवारी 2008 म्हणते. मग 2 जानेवारी 2008चा कोणता वार होता, समजा इथं गुरुवार होता. ठीक आहे. तर मग 1 जानेवारीचा कोणता वार असन, या ठिकाणी 1 जानेवारीचा कोणता वार असन, बुधवार होता. ते 1 जानेवारीचा कोणता वार होता, बुधवार होता. तर त्याच वर्षी किती बुधवार होते, म्हणजे बुधवार 1 जानेवारीचा आणि 1 जानेवारी बांधण्याचा किती वेळा येते 53 वेळा. म्हणून बुधवार किती वेळा येणार 53 वेळा, म्हणजे पर्याय क्रमांक 1. इथं 99, 82, 18, 11 प्रश्नार्थक चिन्ह. मग इथं काय झालेलं आहे, इथं 9 9 81 प्लस 1 म्हणजे 82, 8 2 16, 16 प्लस 2, त्यानंतर 8 1 8, 8 प्लस 3, त्यानंतर 1 1 1 1 प्लस 4, म्हणजे इथं 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 म्हणजे किती येणार इथं 5, म्हणजे पर्याय क्रमांक 3. 6 2 40. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 3 1 10, 4 5 प्रश्न. मग इथं काय झालं 6चा वर्ग 36, 2चा वर्ग 4 म्हणजे 36 आणि 4 40, 3चा वर्ग 9 आणि 1 10, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25 म्हणजे किती झाले 11, म्हणजे किती झाले 41, म्हणजे पर्याय क्रमांक 3.